उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये येत्या 13 जानेवारी पासून महाकुंभ मेळावा 2025 ची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या भव्य कार्यक्रमात अब्जाधीश गौतम अदानी महाप्रसाद सेवा देणार आहेत. यानुसार दररोज 1 लाख भाविकांना प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे. बांगलादेशाचं पंतप्रधान पद सोडावं लागलेल्या शेख हसीना भारतात शरण येत असताना त्यांच्या कट्टर विरोधक खालिदा जिया यांनी बांगलादेश सोडल्यानं खळबळ उडाली आहे. कतारच्या शेखने विमान पाठवून त्यांना लंडनला नेलं. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अस्थिर झालेल्या बांगलादेशामध्ये यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भारताला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचं मनोबल वाढलंय. ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेचा दौरा करणार असून या दौऱ्यात श्रीलंकेविरुद्ध ते 2 कसोटी सामने खेळणार आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं कर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथच्या नावाची घोषणा देखील केली आहे. पाकिस्तानाकडून अफगाणिस्तानवर हा जो हल्ला करण्यात आलाय त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल म्हटलेत की अफगाणी नागरिकांवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक निंदनीय आहे. अपयशासाठी शेजाऱ्यांना जबाबदार धरणं ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याचं रणधीर जयस्वाल म्हटलेत. रशियाने दक्षिण युक्रेनच्या जापोरिजिया शहरावर मोठा मिसाईल हल्ला केलाय. युक्रेनी अधिकाऱ्यांनुसार या मिसाईल हल्ल्यात कमीत कमी 13 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 30 जण जखमी आहेत. 3 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात रशियाने अनेक वेळा नागरी वस्तीत हल्ले केलेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पक्षांनी अफगाणिस्तानला दिली जाणारी मानवी सहाय्यता, द्विपक्षीय मुद्दे आणि क्षेत्रांच्या सुरक्षा स्थितीबद्दल चर्चा केली, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलंय. अफगाणी नागरिकांचा विकास आणि मानवी सहाय्यता प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं भारताने म्हटलंय. चीनी अभिनेत्री झाओ लुजी आरोग्य संबंधित झाओ सेटवर अचानक आजारी पडल्यानंतर ती चर्चेत आली आहे. सुरुवातीला तिच्या प्रकृतीची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती, मात्र तिच्या बॉसकडून तिला मारहाण झाल्याचंही समोर आलंय. पण नंतर तिचा व्हीलचेअरवरती व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालंय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या अनेक नेत्यांना नाराज केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा नवा नकाशा सोशल मीडियावर पोस्ट केलाय. विशेष म्हणजे कॅनडाला या नकाशात अमेरिकेचं राज्य दाखवलंय. अमेरिकेतील लॉस एंजेल्स मध्ये राहणारी बॉलिवूड स्टार प्रियंका चोप्राने तिच्या घरासमोरील जंगलात आगीचा एक भयानक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय, ज्यामध्ये बाधित भागांमधील राहणाऱ्या लोकांविषयी तिने चिंता व्यक्त केली. चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. असं असताना न्यूझीलंडला टीम जाहीर करण्यापूर्वीच धक्का बसलाय. न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू मार्टिन गाप्टिल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हमासनं ओलीस ठेवलेल्या काही इस्रायली नागरिकांची सुटका करण्याचं नुकतंच कबूल केलंय. आता हमास ज्या 34 नागरिकांना सोडणार आहे त्यात महिला, लहान मुलं, वृद्ध आणि काही आजारी सैनिकांचाही समावेश आहे. इस्रायलनं याबाबतची आपली पहिली यादी हमासला पाठवली. जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याच्या 2 दिवसांनीच खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग नज्जर हत्याकांडातील सर्व 4 आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. शेख हसीना यांचा सत्ता पालट झाल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचारात वाढ झाली आहे. बांगलादेशातील या अस्थिरतेचे पडसाद भारतीय सीमेवरही उमटू लागलेत. नुकतेच भारतीय जवान आणि बांगलादेशी सैन्य समोरासमोर आलेत, परंतु गावावाल्यांनी रौद्ररूप दाखवितच बांगलादेशी सैनिक आल्या पावली परत माघारी निघून गेलेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांनी काल दुबईत द्विपक्षीय मुद्द्यांवर विविध घडामोडींवर चर्चा केली आहे. अफगाणी नागरिकांशी भारताची ऐतिहासिक मैत्री आणि दोन्ही देशांमधल्या नागरिकांचा दृढ संबंध या चर्चेत अधोरेखित करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात केलंय. खो खो वर्ल्ड कपचं पहिलं पर्व 13 जानेवारी पासून इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये सुरू होणार आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही पातळींवर ही स्पर्धा पार पडणार आहे.
मात्र या स्पर्धेतून पाकिस्तान बाद झाली असून आता 39 संघच खेळणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना भारत पाकिस्तान यांच्यात होणार होता, पण खो खो फेडरेशनच्या नव्या वेळापत्रकानुसार भारताचा पुरुष संघाचा पहिला सामना नेपाळशी होणार आहे.